श्री रेणुका माता मंदिर नवरात्र उत्सव 2024 निमित्त चौधरी फाउंडेशन चांदवड यांच्या वतीनं रेणुका माता परिसरात विविध कार्यक्रम। शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त चांदवड येथील रेणुका माता देवी मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध उपक्रम व सोयी सुविधा शिवसेना चांदवड तालुका व भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं सेवा भावनेतून उपलब्ध करून दिले जात आहेत। या उपक्रमाचे यंदा 9वे वर्ष असून काल घटस्थापनेच्या दिवशी भाऊसाहेब चौधरी सचिव शिवसेना उत्तर महाराष्ट्र यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी रेणुका मातेचं दर्शन घेऊन त्यांनी प्रांगणात महिला विद्यार्थी यांना देवीची मनोभावे आरती पूजा करण्यासाठी त्यांना आरती पुस्तकाचं वाटप केलं। तसेच फराळ व पाणी वाटप, वैद्यकीय मदत कक्ष, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष, महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी केंद्र, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम हे संपूर्ण 9 दिवस भाविकांसाठी उपलब्ध करून दिले। सर्व भाविकांनी मंदिर परिसरात भेट द्यावी व सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा अशी विनंती चांदवड तालुका शिवसेना व भाऊसाहेब चौधरी फाउंडेशन तसेच अभिषेक चौधरी, जिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे, तालुका अध्यक्ष निलेश ढगे, शहर अध्यक्ष संदीप उगले, दीपक शिरसाट, महिला अध्यक्ष रोशनी कुंभारडे यांनी केले आहे। आणि पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव भक्तिभावाने या ठिकाणी साजरा होत असतो। शिवसेनेच्या वतीने, भाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने गेले 8 वर्ष आम्ही थोड्या प्रमाणात या ठिकाणी सोयीसुद्धा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। मागचे काही वर्ष या ठिकाणी प्रसाद वाटप असेल, पाणी वाटप असेल, या सुखसुविधा आम्ही देत होतो। पण गेल्या मागच्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप असेल, येणाऱ्या नागरिकांना मेडिकल कॅम्प असेल, ॲम्ब्युलन्स असेल, ह्या वेगवेगळ्या सोयीसुविधा, काही शासकीय लाभ त्या ठिकाणी जे काही आहे त्याचं जाहीरपणे या ठिकाणी नोंदणी त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतोय। आणि ह्यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून जे भक्तगण या ठिकाणी येत आहेत त्यांची ऊन, वारा, पाऊस यापासून त्या ठिकाणी त्यांची सुटका व्हावी। कारण अनेक भाविक या ठिकाणून महाराष्ट्रातून येत असतात, त्यांची गैरसोय या ठिकाणी होत होती, लहान मुलं त्यांच्यावर असायचे। भक्तिभावाने या ठिकाणी हे भक्त या ठिकाणी येत असतात, भक्तगण येत असतात, यांच्यासाठी भक्तासाठी मंडप टाकून त्या ठिकाणी भक्तांसाठी वेगळी रांग, त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी वेगळी व्यवस्था, असं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात या देवस्थानाला ज्या ज्या काही सोयीसुविधा लागतात या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी देवस्थानं आहे, रेणुका माता मंदिरचं देवस्थान हे चांदवडचं आहे, दुर्गाडी कल्याणचं दुर्गाडी माता मंदिर असेल, ज्या ज्या ठिकाणी देवीचे देवस्थान आहे शिवसेनेच्या माध्यमातून हे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात। येणारे भक्तगण जे आहे त्यांना सोयीसुविधा देण्याचा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी हा छोटेखानी प्रयत्न करतो। देवस्थानच्या इथे पवार साहेब असतील, आमचे एक संपर्क करंजकर साहेब असतील, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे असतील, संदीपजी उगले असतील, संपूर्ण जी टीम आहे या जिल्ह्याची, ही तालुक्याची या ठिकाणी काम करते। आणि या 9 दिवसामध्ये आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी थांबणार आहेत। ज्यांना ज्यांना शक्य आहे तो प्रत्येकजण, भाविकाला कुठलीही गैरसोय होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे या पुन्हा एकदा मी या महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जिल्ह्यात सर्व भाविकांना या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा। धन्यवाद। गेल्या 8 दिवसापासून आपले सर्वच टीम या ठिकाणी काम करत आहे। चांदवड तालुका बॉडी असेल, शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी अहोरात्र करून मेहनत घेत आहे। आणि मोठा भक्त आहे रेणुका देवीचा। आम्ही आमचं पूर्ण कुटुंबीय पूर्वीपासून या देवीला खूप मानते आणि ही देवी जे काही आमच्याकडनं जे काही करून घेते हे देवी करून घेते आणि आम्ही देवी जे सांगते त्याप्रमाणे आम्ही करायचा प्रयत्न करतोय। ज्या ज्या सुविधा ह्या वर्षी नव्हत्या, पुढच्या वर्षी आम्हाला काही सूचना येतील, त्याच्यात अजून सुधारणा केल्या पाहिजे, तिथले काही विश्वस्त असतील त्यांच्या काही सूचना असतील त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे। एक पुस्तक प्रकाशित केलं, त्याच्या संदर्भात काय सांगाल? हे ग्रामीण भागातले जे काही महिला वर्ग असतो त्या प्रत्येकाच्या घरोघरी सकाळी आरती होत असते। काही लोक जे काही मुलं, तरुण मुलं आहे, मुली आहे, त्यांच्यापर्यंत हे आपल्या ज्या काही देवदेवतांच्या गोष्टी आहे, भावना आहे, त्या नवीन पिढीला, पुढच्या येणाऱ्या पिढीला ह्या लक्षात आल्या पाहिजे। अभ्यासावरच यांनी आरतीसुद्धा घरामध्ये जी काही सकाळ संध्याकाळ आरती होते ही आरती आपल्याला प्रत्येकाला म्हणता आली पाहिजे। पण ही प्रत्येक घरापर्यंत हा आरती संग्रह पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून येणारी पिढीसुद्धा या आपल्या देवस्थानच्या माध्यमातून, देवदेवतांच्या माध्यमातून धार्मिक आपले काही विधी आहे, धार्मिक ठिकाणी जे काही पूजा अर्चा होतात त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे। त्या दृष्टीने ही पुस्तिकासुद्धा आज आम्ही देवीच्या चरणी अर्पण केली आणि ही पुस्तिकाचं वाटप पुढचे 10 दिवस या मंडपातून होईल। प्रत्येक घरोघरी ही आमची आरती संग्रह आहे, देवीचा आरती संग्रह आहे, हा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न। लोकमान्य 24 न्यूजसाठी सोमनाथ जाधव, चांदवड।